नमस्कार, आपल्या घाटकोपरला स्वागत आहे. 125 वॉर्ड मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश पवार आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण 125 मध्ये शिवसेनेकडून आपली अधिकृत उमेदवार जाहीर झाली, त्याबद्दल आपल्याला अभिनंदन. या वॉर्ड मध्ये नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक सुरेश आवळे असून सुद्धा म्हणजे ते आहेत, ते सुद्धा आपल्याला असं का वाटतं की आपल्याला लोकांनी मतदान करावं आणि आपण निवडणुकीला उभं राहावं? बघा कसं आहे, आपल्या ह्या प्रभागामध्ये जवळजवळ तुम्ही बघताय ऑलमोस्ट मराठी लोक खूप आहेत. ओके. आणि मराठी माणसांचा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे पहिल्यापासून बाळासाहेबांपासून तर आतापर्यंत हा शिवसेनेवरती विश्वास आहे सगळ्यांचा. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी कामं झालेली आहेत. चला, मुंबईचा आहे, पक्ष बघायला आहे, शिवसेना बघायला आहे, उद्धव साहेब बघायला आहे. आपण बोलूया 125 वार्ड बद्दल. 125 हा जो वार्ड आहे, त्या 125 वार्ड मध्ये जास्त म्हणजे जवळजवळ 90% हा जर तुम्ही बघितला तर झोपडपट्टी रहिवासी लोक जास्त आहेत. आणि त्या लोकांच्या समस्या ह्या खूप आहेत. म्हणजे मी का व्हावं, आता हा जर तुमचा असा प्रश्न असेल तर मी स्वतः म्हणजे काही नसताना मी गल्लीबोळातून फिरतोय, सगळीकडून फिरतोय, बघतोय. बघितल्यानंतर इथल्या ज्या लोकांच्या समस्या आहेत ह्या खूप आहेत. म्हणजे आज काही काही ठिकाणी आज पावसाळा नाहीये तरी परिस्थिती पावसाळ्यासारखीच आहे. कारण पाणी, गल्लीतून पाणी, रस्त्यावरती पाणी, सगळं पाणीच पाणी. म्हणजे हे जर बघता तर खूप हा विचित्र प्रकार आहे. प्लस आज तुम्ही कचऱ्याची समस्या सुद्धा. ओके. कचरा सुद्धा आज काही काही ठिकाणी गेलं तर तुम्ही नवीन जर गेलात तर तिथं कचऱ्याचा वास येतो. गटराची सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे याच्यामध्ये काही बदल नाही. तर 100% आपण माणसं आहोत आणि आपण इथं माणसं राहत आहोत. किडे मकोडे नाही आहेत आणि जनावर नाही आहोत. तर माणसाला ही माणसाप्रमाणे राहण्याची वागणूक मिळालीच पाहिजे. गौतम बुद्धांनी काय सांगितलं होतं, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. तर ती परिस्थिती आपल्या इथे नाहीये. ओके. नाहीये म्हणजे काय, लोकांची केअर करायला कोणी तयारच नाहीये. लोकप्रतिनिधी सुद्धा आज जर कोणाला आपण नगरसेवक म्हणून ऍज अ लोकप्रतिनिधी निवडून देतो तर त्या माणसाने फक्त काही नाही, बेसिक लोकांची काय अशी तुमच्याकडे काही मोठी मागणी नसते, बेसिक मागणी असते. बेसिक मागणी म्हणजे ज्या मागणीसाठी तुम्हाला निवडून दिलंय तीच मागणी लोकांची असते. ती मागणी म्हणजे काय, तुमचं गटर आहे, तुमचं कचरा आहे, तुमचं पाणी आहे आणि तुमची लाईट आहे. ह्या तुमच्या 4-5 मागण्या आहेत. ह्या तुम्ही पूर्ण झालेल्याच नाही आहेत. आणि नगरसेवक असेल तर त्यांनी हे पूर्ण केले पाहिजे. लहान मुलं आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी काय तुमच्याकडे असा काय प्लॅन आहे का? बघा, माझा प्लॅन जो आहे पहिला, खूप खूप सारं करण्यासारखं लोकांसाठी. पहिली गोष्ट, गटर जे आहे, गटरापासून जो त्रास आहे हा पूर्ण त्रास मुक्त करण्याचं मी पहिलं हे करतोय. प्लस ज्याच्या ज्याच्या घरी पाणी नाहीये त्याच्या घरी पाणी पोचलं पाहिजे, हा एक माझा अजेंडा असेल. पाणी इन द सेन्स काय, लोकांच्या घरी आता पाणी आहे म्हणजे नाही असं नाही मी म्हणणार, पण भरपूर सारे लोक काय आहेत, लोकांना टॅप मारून पाणी दिलं जातं. पूर्वीचे जे लोक आहेत, पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, लोकांना पाणी हवं असेल तर पाईप फोडायचा, तिथं टॅप मारायचं, इनलिगली पाणी घ्यायचं त्यांच्याकडून. 20, 30, 40, 50 जसे पैसे काढता येईल तसे काढायचे. ओके. आणि बीएमसी मॅनेज करायची. ह्या हिशोबाने लोकांचं ऑलरेडी काम पाचच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे. हे सगळं मला बंद करायचं. बंद करायचं इन द सेन्स, पाणी सगळ्यांना भेटलं पाहिजे, पाणी सगळ्यांना हक्काचं भेटलं पाहिजे, पाणी सगळ्यांना स्वतःचं भेटलं पाहिजे. लोक मला येऊन भेटतात, बोलतात, आता तो कॅम्प परिसरचा पट्टा आहे पाचचा, तिकडे पाण्याचा एवढा त्रास आहे की विचारू नका. लोक पाणीच पाणी करतात आणि त्यातल्या त्यात जो पैसे देईल त्याला टॅप मारून पाणी दिलं जातं, जो पैसे देईल त्याला टॅप मारून दिलं जातं. पण ते इलिगली आहे, ते काही लिगली नाही. उद्या जर समजा बीएमसीच्या अधिकाऱ्याने किंवा प्रशासकाने जर असं ठरवलं इलिगली पाणी बंद करायचं, लोकांनी कोणाकडे जायचं, काय पाहायचं, लोकांनी कोणाकडे बघायचं? त्याच्यामुळे हे जे आहे ना, हे इलिगली पाणी मी पहिलं बंद करायचा प्रयत्न करणार आहे. लोकांना सगळ्यांना मी स्वतःचे मीटर टाकून पाणी देणार आहे. मीटर टाकून इन द सेन्स कसं, ज्यावेळेस तुम्ही मीटर टाकता त्यावेळेस तुमच्याकडे बीएमसी मध्ये तुमची नोंद होते. तुम्हाला एक छोटं मोठं बिल येतं, काय येईल, 100 येईल, 200 रुपये येतील, ते काय नॉर्मल जे येईल ते येईल. ते जर तुम्ही भरला तर आज तुमच्याकडे तुमच्या झोपडीचा एक प्रूफ सुद्धा तयार होतो. तर अशा पद्धतीने कामं ह्या पाण्याबद्दल सुद्धा करायचे ठरवलं. झोपडीचा विषय आला तर आता एसआयचा प्रकल्प आहे, तो राबवला जातो आणि असं सांगितलं जातं की सरकार आमचं येईल
तर हा प्रकल्प चांगल्या गतीने चालेल किंवा तुम्हाला घर भेटेल? सरकार आमचं येईल, सरकार आणि त्यामुळे चांगलं होईल हे साफ चुकीचं आहे. ऍक्च्युली बघा, SRA चा प्रोजेक्ट ऑलरेडी कामराजनगर पासून तर चालूच आहे. ओके, कामराजनगर पासून जो प्रोजेक्ट चालू आहे त्या प्रोजेक्टला स्थगिती देण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधींनी केलं, जुन्या लोकप्रतिनिधींनी. हा प्रोजेक्ट नाही, याला विरोध करा, याला हे करा, याला ते करा, असं ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु बघा, मी तुम्हाला सांगतो, प्रोजेक्ट हा झालाच पाहिजे. प्रोजेक्टला कुठलाही विरोध नाहीये. आज मी कुठलाही लोकप्रतिनिधी नाहीये, परंतु लोकप्रतिनिधींनी ज्या वेळेस होईल आणि लोक करणारच आहेत. लोकांनी हे फिक्स मनातून ठरवून ठेवलंय. जर लोकांनी माझ्यावरती विश्वास पण ठेवलाय बऱ्यापैकी. जेव्हा मी लोकप्रतिनिधीची शपथ घेईल तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो, ह्या प्रोजेक्टच्या बद्दल जे लोकांच्या हिताचं आहे आणि जे लोकांच्या हक्काचं आहे त्याच्यासाठी मी भांडणार आणि लोकांना ते मिळवून देणार म्हणजे देणारच. तरुणांना आपल्या वॉर्डमध्ये खेळायला गार्डन किंवा मैदान काय उपलब्ध आहेत का? बघा, तरुणांना खेळायला आता समजा प्रत्येक हा वॉर्ड जर आपला बघितला तर हा खूप मोठा आहे. म्हणजे इथून जो कामराज पासून जो चालू होतो तो अप टू विक्रोळी पर्यंत, म्हणजे विक्रोळी पण काहीशी या वॉर्डमध्ये. आता प्रत्येक ठिकाणी मैदानं आहेत पण ती छोटी छोटी आहेत, ती पुरेशी नाही आहेत. तुम्हाला पुरेशी मैदानं कधी होणार आहे? जेव्हा तुमचं रिडेव्हलपमेंट होईल ना. ओके, जेव्हा तुमचं रिडेव्हलपमेंट होईल आणि लोकप्रतिनिधी मी जर त्याच्यामध्ये असेल तर 100% त्या पूर्ण प्लॅनिंग मध्ये मी इन्व्हॉल्व्ह होऊन जे लोकांच्या हिताचं आहे, जे मुलांच्या हिताचं आहे ते मी करण्याचा प्रयत्न 100% करणार. तरुणांसाठी काय असं काय आहे का की जे तरुण आहेत ते UPSC चे एक्झाम देतात, MPSC देत आहेत, त्यांना वाचनालय किंवा मराठी भाषेचा मुद्दा आपण खूप गाजतोय, मराठी भाषेसाठी असं काय आहे का? नाही बघा, कसं आहे, वाचनालय आणि हे तर कसं आहे, हे तर आपल्या अजेंड्यामध्ये नाही आहे. परंतु जरी मागणी अशी कोणाची मागणी पण नाहीये, पण ज्या वेळेस समजा अशी मागणी येईल तर 100% त्याचाही विचार केला जाईल. आज गोदरेज घडवायचा विचार केला की आपल्याला आपल्या वॉर्डमध्ये पण MPSC UPSC ची मुलं घडली पाहिजे. ऑफकोर्स 100% घडलीच पाहिजे, घडलीच पाहिजे. मुलांनी शिकलंच पाहिजे. मी तर म्हणतो MPSC UPSC ठीक आहे, जरी कोणाला MPSC UPSC नाही करता आलं ना, म्हणजे त्याला काय त्याला शिक्षण, पण खालच्या पासून तर वरपर्यंत सगळ्यांनी शिक्षणावरती आपल्याला भर दिला पाहिजे, 100% भर दिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडून काही होता होईल, ओके, ती तर मी मदत करणार. परंतु त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजूनही सांगू शकतो, शिक्षणाच्या व्यतिरिक्त MPSC UPSC ते ठीक आहे, हे मी समजू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या मुलांनी आहे ना, मराठी मुलांनी ऍज अ बिझनेसमॅन म्हणून बिझनेसमध्ये उतरला पाहिजे. तुम्ही छोटा मोठा कुठलाही बिझनेस करा, परंतु बिझनेसमध्ये उतरलंच पाहिजे. आणि बिझनेसमध्ये उतरलं तर तो एकदम ध्येयाने बिझनेस करा, त्याच्यामध्ये कधीच कोण पाठीमागं पडणार नाही. आणि बिझनेस करण्यासाठी सुद्धा मी मराठी मुलांना 100% खूप मदत करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही MPSC UPSC जे बोलताय, ठीक आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा जो पक्ष आहे, आमच्या पक्षाची ऑलरेडी अकॅडमी आहेच. तिथं तर ऑलरेडी शिक्षण दिलंच जात आहे. MPSC मी उलटा आपल्या ज्या विभागातले लोक आहेत, ज्या प्रभागातले लोक, ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी मी प्रत्येक आपापल्या प्रभागातल्या मुलांच्या आई वडिलांना जाऊन भेटेल की आमच्या इकडे 10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमी जे आहे त्या अकॅडमी मध्ये ऍडमिशन घ्या आणि ऍडमिशन घेऊन तिथं शिक्षण घ्या, हे मी 100% सगळ्या लोकांना आवाहन करणार. आता बोललात, पण अनेक जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष शिवसेनेची आता सत्ता होती, पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असेल, कोणताही कामगार असेल, महानगरपालिकेमध्ये मराठी ठेवलं जात नाही. अनेक कॉन्ट्रॅक्टर हे मारवाडी गुजराती असतात. कसं असतं माहितीये का, हे जे आहे हे मला माहित नाही. पहिली गोष्ट, मराठी नाही आहेत आणि गुजराती आहेत, ओके. पण मी माझं सांगू शकतो की मी मराठी माणसाला खूप प्राधान्य देणार आहे. मराठी आपल्या रक्तामध्ये, ओके. दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही जे बोलतायत कॉन्ट्रॅक्टर दुसरे हे वगैरे वगैरे, हे तर मला माहित नाही. पण त्यात जरी असेल तरी सुद्धा मी मराठी माणसांना आवाहन करेल, तुम्ही स्वतः इंजिनियर असाल, तुम्ही त्याचे जर कॅपेबल असाल त्या गोष्टीसाठी, तर तुम्ही त्याच्यात उतरा, तुम्ही काम करा, तुम्ही बघा आणि 100% भेटणार. का नाही भेटणार मराठी माणसांना? उलटा हक्क मराठी माणसांचाच आहे, पहिलं मराठी माणसालाच भेटलं पाहिजे. मी ते आवाहन करणार उलट निवडून आल्यानंतर आपल्या लोकांना, आपल्या जे तरुण मुलं आहेत त्यांना,
म्हणजे जो जो ज्या ज्या गोष्टीमध्ये ज्याला आवड आहे त्यांनी त्या त्या गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा जर प्रयत्न केला तर तो जर मला येऊन भेटला तर मी 100% माझ्या पद्धतीने त्यांना मदत करणार. कसं आहे, मराठीचा जो विषय आहे, तुम्हाला मी आता सांगतो. मी तर मगाशी पण सांगितलं, रक्तात मराठी. ओके. मी स्वतःही बिझनेसमॅन आहे. माझ्याकडे पूर्ण स्टाफ मराठी. मी आतापर्यंत तुम्हाला अजूनही एकट्याच्या पुढे जाऊन शकतो. मी आतापर्यंत 250 मुलांना जॉबला लावलंय, मराठी मुलांना. ओके. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, इथून पुढेही मराठी मुलगा जो कोणीही काम करायला जो इच्छुक असेल, ओके, तो मराठी जर असेल तर मी लास्ट पर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मराठी माणसांसाठी, मराठी मुलांसाठी झगडत राहणार, भांडत राहणार त्यांच्या पुढील वाटचालीसाठी. आता एक प्रश्न तुम्हाला, लोकांनी मदत तुम्हालाच का द्यावी, म्हणजे सतीश पवारच का? कसं आहे, हे जे आहे लोकांनी मतं मलाच क्या द्यावी हे लोकच ठरवतील बऱ्यापैकी. मी त्यातल्या त्यात माझा पाठ सांगतो. मी अजून तर काही कुठला लोकप्रतिनिधी नाही, कोण नाही. मी एक सर्वसामान्य, जसे तुम्ही आहात तसा मी एक सर्वसामान्य माणूस आहे. परंतु सर्वसामान्य माणूस असताना मी बघत आलोय आतापर्यंत कामं केलं. आता कुठल्याही प्रकारची जी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, आपले धर्माचे कामं असतात, सांस्कृतिक कामं असतात, ही सगळे सांस्कृतिक धर्माची कामं म्हणजे काय, गणपती असतील, नवरात्री असतील, आंबेडकर जयंती असेल, रमाई जयंती असतील, ओके, अण्णाभाऊ साठे जयंती असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, ह्या ज्या सगळ्या जयंती प्रत्येक मुलं, प्रत्येक माणसं हे आपण जयंत्या साजऱ्या करत असतो. का जयंत्या साजऱ्या करत असतो? कारण आपला धर्म टिकला पाहिजे, आणि आपल्या धर्माचा हा प्रचार प्रसार झाला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण हे काम करत असतं. तर ते करत असताना मी ह्या प्रत्येक कामामध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत इन्व्हॉल्ड आहे, सगळ्या मंडळांमध्ये, सगळ्या मुलांमध्ये. हे सगळ्यांना जगजाहीर आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. प्लस त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हे सगळं फिरत असताना, आता तुम्ही बघितलं असेल, दिवाळीच्या अगोदरपासून जेव्हापासून देवी उत्सव झाला त्याच्यानंतर आम्ही फिरत असताना बघितलं की एवढा अंधार आहे की गल्ली बोळातून आम्हाला टॉर्च लावून जायला लागायचं. टॉर्च लावून जर गेलो, बिना टॉर्च जर गेलो तर तिथे दिसत नाहीये, गटर आहे, खाली कुठं पाय जाईल तर लोक इथे राहत कशी असतील असा मनामध्ये विचार यायचा. मग ते सगळं पाहून आम्ही त्या ठिकाणी लाईट लावायचं एक विजन हाती घेतलं, आपला प्रभाग अंधारमुक्त. तर ते लाईट लावत असताना आम्ही भरपूर एरियामध्ये, म्हणजे ट्रान्झिट कॅम्प पासून जी लाईट लावायला सुरुवात केली, पण जशी आम्ही ट्रान्झिट कॅम्पमधून लाईट लावायला सुरुवात केली तसा लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटला. परंतु त्या प्रतिसादाला कुठेतरी मागील लोकप्रतिनिधी, मागील नगरसेवकाची नजर लागली, आणि नजर ती अशी लागली की त्यांनी स्वतः येऊन अदानीमध्ये कंप्लेंट केली, आणि अदानीमध्ये कंप्लेंट करून अदानीच्या लोकांना तिथे पाठवून त्या लाईट कट करायला सांगितल्या. बरं, का लाईट कट केल्या त्यांनी? कारण त्या इनलिगली आहेत. इनलिगली म्हणजे काय, मीटर मध्ये नाहीये. आज तुम्ही चाळी मध्ये बघा, तिथे कुठली सोसायटी नाहीये. पहिली गोष्ट, सोसायटी नाहीये, आणि सोसायटी शिवाय कोणाला मीटर देणार नाही. आणि जरी तो मीटर आला तो कॉमनचं मीटरचं बिल कोण भरणार? तर ह्या लाईट त्यांनी कट केल्यानंतर मी अदानीवाल्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही ज्या लाईट करताय हे साफ चुकीचं आहे. एका चाळीमध्ये जवळजवळ 30-40 रूम आहेत, आणि ते 30-40 लोक तुम्हाला ऑलरेडी त्याचे पैसे भरतायत, त्याचे बिल भरतायत, म्हणजे तुमची इन्कमच आहे. आणि जर ते तुम्हाला जर भरत असतील तर तुम्हाला 2 लाईट जर फ्री मध्ये दिल्या, 2 लाईट जर डायरेक्ट कनेक्शनने दिल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? तर त्या अदानीवाल्या ऑफिसर लोकांनी सांगितलं, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आम्ही सुद्धा गरिबांची जाण जाणणारे आहोत, परंतु तुमचे लोकप्रतिनिधी आहे हे स्वतः आम्हाला जाऊन लेटर दिलंय, आणि आमच्याकडे ते 15 फोन करतायत, आम्हाला न्यायला येत आहेत आणि ते आणतायत, आणि त्यांचा उद्दिष्ट हा आहे की या लाईट कट करा, सतीश पवारांनी लावलेल्या लाईट कट करा. परंतु ह्या गोष्टीला मी थांबलो नाही. किती कोणाला कट करायच्या त्या कट करा, मी त्या लाईट लावत राहिलो. आतापर्यंत जोपर्यंत आचारसंहिता चालू आहे तोपर्यंत त्या लाईटचं काम होतं. जवळजवळ मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज 750 लाईट ह्या प्रभागामध्ये लागलेल्या आहेत. आपल्याला आरटीआय मध्ये अशी काही माहिती आहे की गेल्या 3 वर्षामध्ये नगरसेवक नव्हते, या नगरसेवक नसताना सुद्धा आपल्या इथे फंड पास झाले. असे पास झाले की तिथे काम सुद्धा झाली नाहीत, फक्त फंड पास झाले. तुम्हाला मी सांगू इच्छितो, ऑलरेडी मी सुद्धा हे आरटीआय मार्फत डॉक्युमेंट्स काढलेले आहेत. भरपूर ठिकाणी असे आहे की ज्या ठिकाणी कामच नाही, त्या ठिकाणी सुद्धा वर्क ऑर्डर निघालेली आहे. वर्क ऑर्डर तर सोडून द्या, त्याच्यानंतर पेमेंट सुद्धा निघालेले आहे.
अशी सुद्धा माहिती आलेली आहे आणि असं भरपूर ठिकाणी आहे. एक तर तुम्हाला मी सांगतो, इथे आमच्या इथे साईबाबा नगर, ओके, तिथे एक वर्क ऑर्डर मी घेऊन गेलो आणि ते काम चेक केलं. तर तिथल्या लोकल लोकांनी सुद्धा ते बघितलं, काम चेक केलं. मी काम चेक केलं म्हणजे तिथं मी फिजिकली जाऊन वर्क ऑर्डर घेतली, किती काम झालंय ते मी चेक केलं. काम झालंय फक्त आणि फक्त 300 स्क्वेअर फीट आणि वर्क ऑर्डर मध्ये होतं 2000 स्क्वेअर फीट. म्हणजे हे फक्त लाली लावायचं काम केलं आणि सोडून दिलं आणि पैसे पूर्ण 2000 स्क्वेअर फीटचं काढलं. मी तिथल्या जनतेला सुद्धा दाखवलं, तिथली जनता सुद्धा माझ्या स्वतःबरोबर होती मोजायला स्क्वेअर फीट हे किती आहे, हे किती. आम्ही स्वतः जाऊन तिथं मोजलं. तर अशा प्रकारचं भरपूर काम इथं झालेलं आहे. पण ते हे बघा, ते सोडून द्या, हे चोरासारखी काम आपल्याला करायचीच नाही. आपण जे काम करणार, जे फिजिकली लोकांच्या हितासाठी काम आहे, लोकांच्या हिताची काम आहेत, ती आपण 100% करणार आणि खात्रीशीरपणे काम म्हणजे कामच करणार. म्हणजे भ्रष्टाचार झालाय? ऑफकोर्स भरपूर सारा झालाय. मी तुम्हाला डॉक्युमेंट देतो, डॉक्युमेंट दाखवून तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार झालाय. पण तो इथून पुढे होणार नाही. इथून पुढे 16 तारखेपासून आपल्या प्रभागातला नगरसेवक वेगळा असेल आणि तो आपल्या माध्यमातून असेल. बिलकुल कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही. धन्यवाद, आपण आपल्याबद्दल भरपूर माहिती दिली, आपली मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.